नमस्कार. जय बाबाजी. परमपूज्य जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आणि बाबाजींचे उत्तराधिकारी आध्यात्मिक शिरोमणी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांच्या आशीर्वादानं 1 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान श्री क्षेत्र खानदेशामध्ये कळमडू तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या गावामध्ये बाबाजींचा 110वी जयंतीचा ललित पंचमीचा सोहळा संपन्न होणार आहे. हा सोहळा विशेष करून बालगोपालांसाठी आहे. बालगोपाल संस्कार, बालगोपाल जपानुष्ठान सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर मी सर्व माझ्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मी तरुणांना विनंती करतो का बाबाजींच्या सोहळ्यासाठी तुम्ही या, संस्कार घ्या. कारण बाबाजींचं कार्य आहे संस्कार. ज्यांना संस्कार नाही त्यांना संस्कार ज्यांना पाहिजे असेल त्यांनी संस्कार घेण्यासाठी या. आणि 8 दिवस अनेक तरुण बालगोपाल 8 दिवस मौन धरून अनुष्ठान करणार आहे. आणि आज मला सर्वांना आनंद वाटतो सांगायला का कळमूड आश्रम आज या ठिकाणी प्रगतीपथावर आता या ठिकाणी जात आहे. सुंदर बाबाजींची कुटिया बनलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी फळबागा दिसतील, भंडारगृह, गोशाळा, टॉयलेट वगैरे अनेक प्रकारचं कार्य त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांना त्या ठिकाणी आनंद वाटेल असा तो आश्रम त्या ठिकाणी बनणार आहे. तर मी कळमूड गावातील सर्व माझ्या तरुणांना, माता भगिनींना, भाविकांना हीच विनंती करतो का आपल्याही गावातून जास्तीत जास्त संख्येने प्रत्येक घरामधून एक तरुण तरी त्या कार्यक्रमाला अनुष्ठानसाठी बसवा. अनुष्ठान म्हणजे एक तपश्चर्या आहे. अनुष्ठान म्हणजे एक साधना आहे. ज्या ज्या आईवडिलांना वाटतं का माझ्या मुलानं काहीतरी म्हातारपणामध्ये मला सांभाळलं पाहिजे, सोपाळ्यावरती झोका दिला पाहिजे, रोज माझं दर्शन घेतलं पाहिजे, माझा मुलगा निर्व्यसनी राहिला पाहिजे, असं ज्यांना वाटत असेल त्या आईवडिलांनी आपल्या मुलाला या ठिकाणी घरी न ठेवता 1 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान श्री क्षेत्र कळमडू तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी 110वी जयंतीचा सोहळा संपन्न होत आहे. मोठ्या संख्येने आम्ही पण येणार, तुम्ही पण या हीच विनंती करतो. जय बाबाजी, जय महात्माजी, जय भारत माता.